नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या जीडीसी कॉलेज या चॅनलमध्ये. मी डॉक्टर अशोक जोगदंड. तर भाग 2 मध्ये आपण उर्वरित फ्लॅश कार्ड जे आहे ते पाहणार आहोत. त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी येणार आहेत. मे बी तुम्हाला टाइम मॅनेजमेंट आहे, त्याचं छोटंसं एक फ्लॅश कार्ड आहे, जास्त काही नाही आहे. तर ही तुम्ही पहा. तर जर समजा याच्या अगोदरचं तुम्ही पाहिलं नसेल सब्जेक्ट वाईज फ्लॅश कार्ड, तर ते सुद्धा तुम्ही मागे जाऊन जो मागचा व्हिडिओ आहे कालचा किंवा प्रिव्हियस व्हिडिओ तो पाहू शकता आपल्या जीडीसी कॉलेज या चॅनलवरून. तर जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टीची आयडिया येऊ शकते, कशा प्रकारे तुम्ही प्लॅन करू शकता. फक्त ओव्हरव्ह्यू आहे हा, जेणेकरून तुमच्या लक्षात राहील. ऍक्च्युली डिटेलमध्ये नाहीये, तर डिटेल ऑलरेडी आपण पूर्वी व्हिडिओज दिलेले आहेत, तर ते व्हिडिओ तुम्हाला डिटेल माहितीसाठी तुम्ही ते रेफरन्स करू शकता. पण एक उजळणी म्हणतो आपण त्याला, जेणेकरून रिव्हिजन थोडक्यात आपण म्हणतो, क्विक रिव्हिजन म्हणतो. तर ही क्विक रिव्हिजन आपण या व्हिडिओज मध्ये देत आहोत. तर चला तर मग सुरू करूया. ध्येय नवीन समोर दिसतंय, बँकिंगचं स्वप्न पूर्ण होणार. जीडीसीएची साथ जिंकायची ही वाट, यशाची गॅरंटी आता सुरुवात. जीडीसीए कॉलेज हो भविष्य उज्ज्वल, जीडीसीए कॉलेज मिळणार यश. सहकार आणि बँकिंग करिअर घडवा खास. जीडीसीए कॉलेज देते यशाचा विश्वास. तर भाग 2 मध्ये फ्लॅश कार्ड म्हणजे किंवा रिव्हिजन कार्ड्स म्हणतोय आपण यांना. आता हे ऑलरेडी आपण जसं मागच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे त्याचा दुसरा भाग आहे हा. तर कारण व्हिडिओज खूप मोठे होतात, मग ते पूर्ण व्हिडिओज बघणं तुम्हाला खूप कंटाळवाणं होऊ शकतं, म्हणून आपण पार्ट्समध्ये बनवतो आहोत. तर ज्यामध्ये तुम्हाला हे फ्लॅश कार्ड्स जे आहेत ते तुम्हाला हवे असतील तर तुम्हाला मिळून जातील. फक्त यात उत्तरं नाही आहेत, फक्त जे महत्वाच्या काही गोष्टी आहेत त्या आपण दिलेल्या आहेत, जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टी प्रॉपरली प्लॅन करू शकतात. पहिला व्हिडिओ जर बघितला नसेल तुम्ही तर नक्की पहिला व्हिडिओ पहा, जेणेकरून तुम्हाला त्या रिव्हिजनसाठी 1-2 दिवसाच्या रिव्हिजनसाठी थोडीशी मदत होऊ शकते. परीक्षेच्या दिवशी काय केलं पाहिजे काय नाही. हे जे फ्लॅश कार्ड्स आपण देतोय ना, मागच्या व्हिडिओमध्येही सांगितलेलं आहे मी की हे फ्लॅश कार्ड जे आहेत ते तुम्हाला एक्झामच्या आदल्या दिवशी किंवा एक्झामच्या दिवशी, ज्या दिवशी तुमची एक्झाम आहे त्याच्या दिवशी सकाळी आपल्याला फक्त क्विक रिव्हिजनसाठी वापरायचे आहेत. तर हे ठळक गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या लक्षात राहण्यासाठी वापरायच्या आहेत. म्हणजे ह्याच गोष्टी येतील, हा सेकंडरी पार्ट आहे, पण ह्या ठळक गोष्टी तुमच्या लक्षात राहतील यासाठी आपल्याला हे त्या पद्धतीने प्लॅन करायचं आहे. ठीक. तर सेकंड पार्टमध्ये आपण उर्वरित जे फ्लॅश कार्ड्स राहिलेले आहेत ते आपण पाहणार आहोत. तर यामध्ये कार्ड नंबर 8 फायनल अकाउंट्स. आता हे अकाउंट्सचं पण आपण मागच्या पार्टमध्ये ऑलरेडी पाहिलेलं आहे. फायनल अकाउंट्स परीक्षेमध्ये 8 स्टेप्स मध्ये सोडवणं आवश्यक आहे. तर स्टेप्स ज्या आहेत त्या ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत आपण, पण या व्हिडिओमध्ये आपण मुद्दाम ठेवतोय आणि लक्षात ठेवण्याच्या काही ट्रिक्स आहेत त्या सुद्धा सांगणार आहे याच्यामध्ये. स्टेप 1, ट्रायल बॅलन्स मधील सर्व आयटम्स काळजीपूर्वक वाचायचे. त्या एका रफ पेपरवरती लिहून काढू शकतात, जेणेकरून तुम्हाला ते व्हॅल्यू ऍड करण्यासाठी मदत होऊ शकते. सर्व ऍडजस्टमेंट्स वाचायच्या व्यवस्थित, प्रत्येकाला वर्तुळ करा, जेणेकरून तुम्हाला लक्षात राहील ज्या काही ऍडजस्टमेंट्स आहेत त्या. स्टेप 3, ट्रेडिंग अकाउंट पहिल्यांदा उघडायचं आहे. डेबिट ओपनिंग स्टॉक्स अधिक परचेस अधिक डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि क्रेडिट सेल्स अधिक क्लोजिंग स्टॉक्स. ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस काढायचा आहे आणि हे जी आहे ही स्ट्रेट फॉरवर्ड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करायची. ठीक आहे. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ओपन करायचंय. डेबिट साईडमध्ये इनडायरेक्ट एक्सपेन्सेस प्लस डेप्रिशिएशन आणि क्रेडिट साईडला डायरेक्ट इन्कम आणि ग्रॉस प्रॉफिट किंवा. स्टेप 6, नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस काढायचा आणि बॅलन्स शीटला हा ट्रान्सफर करायचा. बॅलन्स शीट तयार करताना लायबिलिटीज डावीकडे, ऍसेट्स उजवीकडे. लक्षात ठेवायचंय, अत्यंत महत्वाचा भाग आहे. आणि 8वा पॉईंट जो आहे त्याच्यामध्ये टॅली तपासायचे, पूर्ण टॅली होतंय का पाहायचा. दोन्ही अमाऊंट, सर्व अमाऊंट्स ज्या तुमच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या असतील किंवा ट्रेडिंग अकाउंटच्या असतील किंवा बॅलन्स शीटच्या असतील, या सर्व बाजू जुळतायत का नाही पाहायच्या. जर नाही जुळल्या तर जी काही दुरुस्त चूक केलेली असेल ती दुरुस्त करण्याचा प्रयत्न करायचा आणि ह्याच्यामध्ये फॉर्म्युला लिहिणं अत्यंत महत्वाचं आहे. आता लक्षात ठेवण्यासाठी एक सोपी ट्रिक आहे. ट्रेडिंग मधून ग्रॉस प्रॉफिट काढायचा, ग्रॉस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला टाकायचा आणि नेट प्रॉफिट काढायचा आणि जो नेट प्रॉफिट काढलाय तो बॅलन्स शीटला टाकायचा. ठीक आहे. हे सर्वात गोष्टी ज्या आहेत ना एकाच बाजूमध्ये, कारण बॅलन्स शीटमध्ये सर्वच गोष्टी येतात ऍक्च्युली. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचंय. फ्लॅश कार्ड 9 ऑडिटिंगसाठी विषय क्रमांक 3. सर्वात वारंवार येणारे विषय कुठले आहेत? सेक्शन 81 अन्वय सहकारी संस्थेचे ऑडिट, व्याख्या, महत्व, प्रक्रिया, ऑडिट मेमो, आरोपपत्र काय असते त्यामध्ये, हे सर्व गोष्टी विचारल्या जातात. ऑडिट हा तर प्रत्येक वर्षी येतो. ऑडिट वर्गीकरण, ABCD चे निकष आणि हे सर्व लिहायचे आहेत ऍक्च्युली किंवा बकड. ऑडिट रिपोर्टचे प्रकार, क्लीन, क्वालिफाईड, ॲडव्हर्स अँड डिस्क्लेमर. सेक्शन 88 अन्वये सरचार्ज कधी आकारतात आणि त्याची प्रक्रिया कशी असते या पद्धतीमध्ये. आता ऑडिट वर्गीकरणचं एक थोडंसं
फास्टमध्ये झटपट लक्षात ठेवण्यासाठी एक तक्ता जो आहे तो आपण सांगतो. आता ABCD, आता हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. ए म्हणजे सर्वोत्तम दर्जा, ठीक आहे. आता हे समजून घेण्यासाठी ए वर्ग सर्वोत्तम संस्था, सर्व नोंदी पूर्ण, क्लीन ऑडिट रिपोर्ट. बी मध्ये चांगली संस्था, छोट्या चुका बहुतांशी क्लीन रिपोर्ट. सी मध्ये सरासरी संस्था, काही अनियमितता आहेत, क्वालिफाईड रिपोर्ट यामध्ये लागणार असतो. डी कमकुवत संस्था, मोठ्या समस्या, ऍडव्हर्स किंवा डिस्क्लेमर रिपोर्ट, ठीक आहे. सोप्या भाषेत अर्थ आहे हा, तर तुम्ही हा लक्षात ठेवा. हे सर्व आणि याच्यावरूनच आपल्याला पूर्ण बाकी वाक्य तयार करायचे आहेत, ठीक आहे. ऑडिट रिपोर्टचे प्रकार, 4 प्रकार कसे लक्षात ठेवायचे यासाठी एक छोटंसं ट्रिक आहे. CQAD हे लक्षात ठेवा. सी म्हणजे क्लीन, क्यू म्हणजे क्वालिफाईड, ए म्हणजे ऍडव्हर्स आणि डी म्हणजे डिस्क्लेमर, ठीक आहे. आता हे ऑलरेडी दिलेलं आहे इथे. सी क्लीन, अनक्वालिफाईड सर्व काही ठीक आहे. त्यानंतर क्यू क्वालिफाईड, काही समस्या आहेत पण एकंदरीत ठीक आहे. ऍडव्हर्स, ए म्हणजे ऍडव्हर्स, संस्थेच्या नोंदी चुकीच्या किंवा दिशाभूल करणारे आहेत. डी डिस्क्लेमर, किंवा ऑडिटर कोणतेही मत यामध्ये देऊ शकत नाही, ठीक आहे. हा अत्यंत महत्वाचा आहे डी वाला. ड वर्गात ज्या काही कमकुवत सोसायटी आहेत त्यांच्यासाठी अत्यंत धोक्याची घंटा असते ही, ठीक आहे. त्यानंतर आरोपपत्र, ऑडिट मेमो. याचा प्रमुख आशय काय असतो? ऑडिट दरम्यान आढळलेल्या सर्व अनियमिततांची यादी, प्रत्येक अनियमिततेची रक्कम, जबाबदार व्यक्तीचं नाव, ऑडिट नंतर MC म्हणजेच मॅनेजिंग कमिटी आणि निबंधकांना दिले जाते. सो हे अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत. ऑडिट मेमो जर विचारला आरोपपत्र तर ते त्याबद्दल तुम्ही असं एक फ्लॅश कार्ड लक्षात ठेवून लिहू शकता, याचे वाक्य तयार करू शकता मोठे. फ्लॅश कार्ड नंबर 10, इतिहास, तत्वे व व्यवस्थापन, हिस्ट्री, विषय क्रमांक 4. ICAची 7 तत्वे हा दरवर्षी विचारला जातो प्रश्न. सर्व 7 तत्व लिहायचेत, तर त्याच्यात कॉम्प्रोमाइज करायचं नाही. आता त्या तत्व काय आहे ते ह्यासाठी एक तक्ता आपण तयार केलेला आहे. तर हा जो टेबल आहे तुम्ही हा टेबल पाठ करायचा आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला हे लक्षात कसं ठेवायचं की ही जी साईट आहे ही उजवी साईड पूर्ण झाकून ठेवायची या साईडची, आणि या साईडला जे काही तत्व आहेत, तत्व 1, 2, 3 काय आहे ते क्रमाने लिहायचे. ज्यावेळेस तुम्ही एक्झाम मध्ये लिहाल त्यावेळेस नाव लक्षात ठेवायचं. तत्व क्रमांक 1, ICAचं पहिलं तत्व, पहिले 6 होते, 7वं तत्व जे आहे ते 1995 मध्ये ऍड झालेलं आहे, ठीक आहे. तत्व क्रमांक 1, स्वैच्छिक व मुक्त सदस्यत्व, कोणीही मुक्तपणे सामील होऊ किंवा सोडू शकतं. तत्व क्रमांक 2, लोकशाही, सदस्य नियंत्रण, 1 सदस्य 1 मत म्हणजे 1 मेंबर 1 वोट. तत्व क्रमांक 3, सदस्यांचा अधिकार, सहभाग, सदस्य योगदान देतात आणि नफा वाटतात. तत्व क्रमांक 4, स्वायत्तता व स्वतंत्र, सहकारी संस्था स्वतः नियंत्रित असते. तत्व क्रमांक 5, शिक्षण, प्रशिक्षण व माहिती, सदस्य आणि जनतेला शिक्षित करणे. तत्व क्रमांक 6, सहकार्यांमध्ये सहकार म्हणजेच यामध्ये सर्व सहकारी संस्था एकत्र काम करतात. तत्व क्रमांक 7, समुदायाची काळजी, जे काही म्हणजे जे काही आपले व्यक्ती आहेत किंवा सदस्य आहेत त्यांची सर्वांची काळजी, समाज कल्याणासाठी हे काम करते. तर हे 7 तत्व आहेत, हे पाठ करा नक्की, कारण हे दरवर्षी विचारले जातात. कारण याच्याशिवाय तुम्ही पुढे म्हणजे हा साधारणपणे 10 मार्क्सचा प्रश्न आहे, एवढं लक्षात ठेवा. जास्त पण तर 10 मार्क्सचा कमीत कमी प्रश्न आहे. तर हे तुम्ही सर्व 7 तत्वे लिहिणे आवश्यक आहे, ठीक आहे. रॉसडेल पायनियर्स यांच्याबद्दल झटपट माहिती, क्विक रेफरन्सेस म्हणतो आपण. वर्ष 1844, ठिकाण रॉसडेल इंग्लंड. 28 गरीब विणकरांनी, जे विणकर कामगार आहेत त्यांनी पहिले सहकारी दुकान सुरू केले. याचा मुख्य नियम होता फक्त रोख व्यापार, उधारीवर विक्री नाही. 1 सदस्य 1 मत, किती शेअर्स असले तरी फरक पडणार नाही या पद्धतीमध्ये. एका सदस्याचं म्हणजे 1 मेंबर 1 वोट. मालाचे वजन आणि दर्जा एकदम बरोबर आणि व्यवस्थित असला पाहिजे. नफा खरेदीच्या प्रमाणात वाटतात, शेअर्सच्या प्रमाणात नाही. सो हे अत्यंत महत्वाचे. हे रॉसडेल पायनियर्स पासूनच ICAची 7 प्रिन्सिपल्स जे आहेत ते आलेले आहेत. रॉसडेल्स जी पहिली प्रिन्सिपल जी होती ना ती फक्त 6 प्रिन्सिपल्स होती, ठीक आहे. सहकार वर्सेस कंपनी, मुख्य फरक काय आहे सहकार वर्सेस कंपनीचा, तर हे थोडे मुद्दे देतोय आपण, आणि फरक हे जे आहे हे तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहा, कारण एक छोटासा तक्ता आहे, कारण याच्यात जास्त काही देता येणार नाही तुम्हाला. तर त्यामुळे मुद्दा जो आहे तो मुख्य मुद्दा, ज्यावेळेस फरक स्पष्ट करण्यात येईल त्यावेळेस मुद्दा हा अत्यंत महत्वाचा मुद्दा लिहायचा आहे. त्यानंतर फरक स्पष्ट करामध्ये जर समजा हाच जर फरक स्पष्ट करा आला सहकारी संस्था आणि कंपनी, तर मुद्दा लिहायचा आणि सहकारी संस्था एका कॉलम मध्ये आणि कंपनी एका कॉलम मध्ये, ठीक आहे. 3 कॉलम करायचे. जर 3 बद्दल फरक विचारला असेल तर 3 वेगवेगळे कॉलम करायचे. मुख्य उद्देश काय आहे सदस्यांची. आता ह्याच्यामध्ये ना तुम्ही हे एक काम करू शकता, तुम्ही उद्यामध्ये
याच्यामध्ये व्याख्या पण लिहू शकता. व्याख्या, सहकारी संस्थाची व्याख्या आणि कंपनीची व्याख्या काय आहे. तर ही व्याख्या जरी लिहिली तरी बेस्ट होऊन जाईल तुमचं. एक तिथे मार्क मिळेल. मुख्य उद्देश काय आहे, मतदान अधिकारी खाली अजून एक पॉईंट ऍड होऊ शकतो. ठीक आहे. मुख्य उद्देश काय, सहकारी संस्थांचा सदस्यांची सेवा आणि कंपनीसाठी भागधारकांसाठी नफा. मतदानाधिकार एक व्यक्ती एक मत बरोबर प्रत्येक शेअर्सला मत असतं. नोंदणी सहकार कायद्याखाली चालते. कंपनी कायद्याखाली कंपनी चालते. सदस्यत्व मुख्य व स्वैच्छिक असते. त्याबद्दल कंपनीमध्ये त्याचबरोबर कंपनीमध्ये शेअर्सद्वारे मर्यादित ठेवलं जातं सदस्यत्व. ठीक आहे. अशा प्रकारचा फरक आहे. कार्ड 11 सहकारी कायदा या विषयाचा विषय क्रमांक 5. सर्व महत्वाचे सेक्शन्स पाठ करा, ज्यामध्ये MCS ऍक्ट 1960चे महत्व आणि सेक्शन्स ऑलरेडी दिले. हे ऑलरेडी आपण पूर्वी पाहिलेले आहे. फक्त क्विक कार्डमध्ये तुम्हाला रिव्हिजनसाठी दिलेलं आहे. तुम्ही ज्यांनी अभ्यास केला त्यांनी ते रिव्हिजन प्लॅन करून करू शकता. पण असं नाही की तुम्हाला जर समजा उत्तरं व्यवस्थित बनवता आली चांगल्या तुमच्या भाषेमध्ये, तर तुम्ही त्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने स्कोर करू शकता. ठीक आहे. हेच समजून घेण्यासाठी आपण एक टेबल बनवलं, ज्यामध्ये सेक्शन्स आणि सोप्या भाषेत काय त्या सेक्शनचं महत्व काय तर हे आपण जाणून घेऊया. सेक्शन 4, कोणत्याही प्रकारच्या संस्था नोंदणी करू शकतात. 9, नवीन सहकारी संस्था कशी नोंदणी करावी. 22, सहकारी संस्थेची सदस्यत्व कोण होऊ शकतं. 24, सदस्यांचे मतदान अधिकार एक व्यक्ती एक मत. 73, व्यवस्थापन समिती अधिकार आणि कर्तव्य. 73A, निबंधक MC ला हटवू शकतो. 73B, व्यवस्थापन समितीची निवडणूक. 75, MC सदस्याला कसे काढायचे, म्हणजेच MC म्हणजेच मॅनेजिंग कमिटी. 77, MC सदस्यत्वाची अपात्रतेच्या अटी. MC म्हणजेच मॅनेजिंग कमिटी. 81, दरवर्षी ऑडिट बंधनकारक असतं, अनिवार्य असते. कलम 81 अन्वये. 83, निबंधक कधीही संस्थेची पुस्तके तपासू शकतो. रेकॉर्ड बुक्स म्हणतो आपण त्याला. सेक्शन 88, सरचार्ज संस्थेचे नुकसान केलेल्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई होऊ शकते. सेक्शन 91, वाद निराकरण आर्बिट्रेशनकडे पाठवले जातात. 101, सहकारी संस्थेचे वाइंडिंग अप, विसर्जन किंवा लिक्विडेशन म्हणतो आपण त्याला. 102, लिक्विडेटरची नियुक्ती. 104, लिक्विडेटरचे अधिकार. ठीक आहे. आता हे सेक्शन्स लक्षात ठेवण्याच्या सोप्या ट्रिक्स आहेत. 4 सेक्शन. 4, नोंदणी. 22 सदस्य. 73 MC. 73A, MC हटवणे. 81 ऑडिट. 83 तपासणी. 88 सरचार्ज. 91 वाद म्हणजे तो आर्बिट्रेशनकडे पाठवला जातो. 101 विसर्जन आणि 102 लिक्विडेटर. हे एक सोपी ट्रिक आहे. ठीक आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट कार्ड क्रमांक 12, सहकारी बँकिंग म्हणजेच बँकिंग, शेवटचा विषय. 6वा, महत्वाचे मुद्दे. यामध्ये अत्यंत महत्वाचे त्रिस्तरीय रचना. हे पाठच करा. हे प्रत्येक वर्षी येतं आणि अशी आकृती काढा ऍक्च्युली परीक्षेमध्ये. जर त्रिस्तरीय संरचनेवरती जर विचारलं गेलं बँकिंग या सब्जेक्टमध्ये, तर या पद्धतीचं एक डायग्राम नक्की बनवा, एक टेबल नक्की बनवा. स्तर पहिला, राज्यस्तरीय सहकारी ज्या बँक आहेत, राज्य सहकारी बँक, SCBs आपण त्यांना म्हणतो, स्टेट कोऑपरेटिव्ह बँक. सर्वोच्च बँक अपेक्स बँक असते. त्यानंतर स्तर 2, जिल्हास्तरीय बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, DCCBs, डिस्ट्रिक्ट क्रेडिट कोऑपरेटिव्ह बँक्स. त्यानंतर स्तर 3, गाव स्तरावरती ज्या बँका असतात त्यांना पॅक्स म्हणतो, प्राथमिक कृषी पतसंस्था, प्रायमरी ऍग्रिकल्चरल क्रेडिट सोसायटीज. ठीक आहे. या पद्धतीची आकृती काढा. हे लक्षात ठेवा, सोपं आहे. पहिला, दुसरा, तिसरा स्तर 3 स्तरावर काम होतं. पहिलं SCB, देन DCCB आणि पॅक्स असं. ठीक आहे. नाबार्ड हा परीक्षेमध्ये वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे. नाबार्डचं पूर्ण नाव नॅशनल बँक फॉर ऍग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट. हे अत्यंत महत्वाचं आहे. नाबार्डची स्थापना कधी झाली? 12 जुलै 1982. मुख्यालय मुंबई येथे. मुख्य काम सहकारी बँकांना रिफायनान्स कर्ज देणे. तसेच राज्य सहकारी बँका DCCBचे पर्यवेक्षण करते. ग्रामीण बँकिंग क्षेत्राचं प्रशिक्षण व विकास करते. सो नाबार्डचे हे मुख्य काम आहे. जर हे जरी तक्ता लक्षात ठेवला तुम्ही, नाबार्डचं भरपूर तुम्ही लिहू शकता यावरून. ट्रिक लक्षात ठेवण्यासाठी, नाबार्ड ग्रामीण विकासाला ऍडव्हान्स देऊन शेती पोचते. अशा प्रकारची ही ट्रिक्स लक्षात ठेवण्यासाठी आहे. आता महत्वाच्या बँकिंग संज्ञा ज्या आहेत त्या ह्या येतात ऍक्च्युली. ह्या तुम्ही जर थोड्या लक्षात ठेवल्या तर तुम्हाला ते थोडंसं बँकिंगसाठी सोपं जाऊ शकतं. संज्ञा आणि सोपा अर्थ काय आहे त्या संज्ञांचा. NPA, नॉन परफॉर्मिंग ऍसेट्स, ज्या कर्जाची 90 दिवसापेक्षा जास्त परतफेड झाली नाही, नॉन परफॉर्मिंग ऍसेट्स त्यांना म्हणतात. CRR, कॅश रिझर्व्ह रेशो, ठेवींचा काही टक्के RBI कडे रोख स्वरूपात ठेवावा लागतो. SLR, स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो, सरकारी रोख्यांमध्ये ठेवायचा पर्सेंटेज म्हणतो आपण त्यांना. प्रायोरिटी सेक्टर, शेती अधिक लघु उद्योग, बँकेने 40% कर्ज येथे द्यायला हवे.
CAR कॅपिटल ॲड्युकेसी रेशो बँकेची नुकसान सोसण्याची क्षमता दर्शविते. दुहेरी नियंत्रण नागरी सहकारी बँकांवर RBI प्लस राज्य निबंधक दुहेरी नियंत्रण ठेवतात. ठीक आहे, ह्या एक महत्वाच्या बँकिंग संज्ञा आहेत, ह्या तुम्ही लक्षात ठेवा. इंटरनेट बँकिंग वगैरे ते पण आहे. त्यानंतर फ्लॅश कार्ड नंबर 13, झटपट प्रश्न आणि फ्लॅश कार्डसाठी जे उत्तर आहेत त्याच्यासाठी आता उजवी बाजू झाकून ठेवायची स्वतःची परीक्षा घेण्यासाठी. हे सर्व अगोदर तयार करायचं. ICAची किती तत्व आहेत? 7 तत्वे. हे क्रमाने 7 तत्वे बघायची येतात का? 1995 मध्ये स्वीकारली गेली होती. रॉसडेल पायनियर्स कोण होते? 28 विणकरांनी 1988 मध्ये रॉसडेल इंग्लंड येथे पहिली सहकारी दुकान सुरू केले. ऑडिट साठी कोणता सेक्शन असतो? सेक्शन 81 MCS ऍक्ट 1960. सर्चासाठी कोणता सेक्शन असतो? सेक्शन 88 MCS ऍक्ट 1960. वाद निराकरणासाठी सेक्शन कुठला असतो? एक सेक्शन 91 MCS ऍक्ट 1960. वाइंडिंग अप साठी कोणता सेक्शन वापरला जातो? सेक्शन 101 MCS ऍक्ट 1960. MC हटवण्यासाठी सेक्शन कुठला वापरला जातो? सेक्शन 73A रजिस्ट्रारद्वारे सपर्शन. नाबार्ड म्हणजे काय? नॅशनल बँक फॉर ऍग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट, स्थापना 12 जुलै 1982. NPA म्हणजे काय? 90 दिवसापेक्षा जास्त परतफेड न झालेले कर्ज नॉन परफॉर्मिंग ऍसेट्स मध्ये येतात. एक व्यक्ती एक मत, 1 मेंबर 1 वोट म्हणजे काय? प्रत्येक सदस्याला एकच मत, शेअर्स किती असले तरी एक व्यक्तीचं एकच मत. ठीक आहे. ऑडिट मेमो म्हणजे काय? ऑडिटमध्ये आढळलेल्या सर्व चुकांची नोंद असलेला दस्तावेज आरोपपत्र. वर्ग ऑडिट म्हणजे काय? सर्वोत्तम संस्था, सर्व नोंदणी परिपूर्ण, क्लीन ऑडिट रिपोर्ट. BRS म्हणजे काय? बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट म्हणजे काय? कॅशबुक शिल्लक आणि पासबुक शिल्लक जुळवण्याचे स्टेटमेंट म्हणजेच BRS. नॉमिनल अकाउंटचे नियम. डेबिट बरोबर सर्व खर्च व तोटे, क्रेडिट बरोबर सर्व उत्पन्न व नफा, म्हणजे क्रेडिट साईडला आणि डेबिट साईड असं येते. वर्किंग कॅपिटल कसे काढतात? करंट ॲसेट्स वजा करंट लायबिलिटीज. सदनिका हस्तांतरणासाठी काय लागते? उत्तर सोसायटीचे NOC प्लस ट्रान्सफर प्रीमियर प्लस शेअर सर्टिफिकेट हस्तांतरण. AGM साठी कोरम एकूण सदस्यांचा 5 भाग किंवा 25 सदस्य त्यापैकी जे काही कमी असतील ते. क्लोजिंग स्टॉक कुठे जातो? ट्रेडिंग अकाउंटला क्रेडिट प्लस बॅलन्स शीटमध्ये ॲसेट्स म्हणून दाखवला जातो. SLMचे सूत्र काय? कॉस्ट वजा स्क्रॅप व्हॅल्यू भागिले वर्ष. दुहेरी नियंत्रण म्हणजे काय? नागरी सहकारी बँकांवर RBI आणि राज्य निबंधकाचे दुहेरी नियंत्रण ठेवतात. त्रिस्तरीय रचना सांगा. त्रिस्तरीय जसं आपण मागेच बघितलं, त्रिस्तरीय SCB, DCCB आणि पॅक्स. 3 स्तरावर तिसरा स्तर जो आहे तो पॅक्सचा असतो शेवटचा. ICAचं तत्व 2 सांगा. लोकशाही, सदस्य नियंत्रण, एक व्यक्ती एक मत, हे विचारलं जातं जास्त करून. ग्रॉस प्रॉफिटचे सूत्र काय? नेट सेल्स वजा कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड, कॉग्स. ठीक आहे. शेवटचं फ्लॅश कार्ड आजचा इव्हनिंग प्लॅन प्लस परीक्षेच्या सकाळचा प्लॅन कशा प्रकारे तुम्ही करू शकता. आजची वेळ म्हणजेच आदल्या दिवशीची वेळ आहे, कशा प्रकारे तुम्ही प्लॅन करायचा आहे. आता हे ऑलरेडी दिलेलं आहे मी, तर फक्त एक थोडंसं तुम्हाला काय अभ्यासावे हे सांगतोय. सकाळच्या सत्रामध्ये, इव्हनिंगच्या सत्रामध्ये सर्व महत्वाचे सेक्शन्स वाचायचे. 73 A, 81, 83, 88, 91, 101 क्रमांकाने लिहायचं. इतिहास थोडासा मेमराईज करायचा आहे व थोडंसं लक्षातून येतील किंवा आठवण्याचा प्रयत्न करायचा. ICAचे 7 तत्व एकदा लिहून काढायचं. रॉसडेल पटपट एकदम वाचायचं. फ्लॅश कार्ड दिलेले ते तुम्ही लक्षात ठेवू शकता. रात्रीचं हलकं जेवण करायचं, डोळ्यांना आराम द्यायचा. अकाउंट्समध्ये 12च्या 12 ऍडजस्टमेंट्स ज्या आहेत त्या थोड्याशा पाठ करा. त्याचं प्रत्येक ऍडजस्टमेंटचं काय आहे, कुठे उपयोग होतो, या सर्व गोष्टी. BRSच्या ज्या 5 स्टेप्स आहेत त्या सांगितलेल्या त्या लक्षात ठेवा. फायनल अकाउंट काढताना कुठला फॉर्मॅट वापरायचा ते सुद्धा सांगितलेलं आहे. त्या सर्व फॉर्मॅट लक्षात ठेवले. जे अकाउंट्सचे विद्यार्थी त्यांना लगेच सर्व गोष्टी रिकॉल होतील. ऑडिट साठी ऑडिट मेमो, आशय आणि क्लासिफिकेशन, ऑडिट क्लासिफिकेशन ABCD ह्या सर्व गोष्टी. त्यानंतर हाऊसिंगसाठी हस्तांतरण प्रक्रिया स्टेप बाय स्टेप आणि AGM अजेंडा आणि MC अधिकार हे सर्व गोष्टी तुम्हाला करायच्यात. बँकिंगसाठी त्रिस्तरीय आकृती काढायची, जी मी तुम्हाला सांगितले. बँकिंग साठी त्रिस्तरीय आकृती म्हणजे टेबल बनवायचं. पहिला SCB, DCCB आणि पॅक्स अशा प्रकारे, प्लस नाबार्डची 5 कार्य प्लस MPAचा जो अर्थ आहे तो करायचा. आणि रात्री 10च्या आसपास तुम्हाला मी मग मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, निवांत झोपा, बॅग भरा व्यवस्थित, अलार्म लावा, सकाळी लवकर उठा. 26 मे रोजी सकाळी काय करायचंय? ज्या दिवशी पेपर आहे पहिला आपला, त्या दिवशी सगळं उठायचं लवकर. जर लवकर उठत असाल तुम्ही तर नाश्ता हलका घ्यायचा, जड अन्न खायचं नाही, तेलकट वगैरे काही खायचं नाही. तेलकट जर खाल्लं तुम्ही तर ते तुम्हाला आळस, झोप येण्याची शक्यता असते. ज्यावेळेस तुम्ही 3 तास बसता त्या कारणामुळे तुम्हाला आळस येण्याचं जास्त शक्यता असते. आता ते प्रत्येकाचा आहार आहे, त्याच्यावरती सर्व गोष्टी आहेत. सगळ्यालाच येईल असं नाही, पण 3 तास बसायला लागतं, बोर होऊ शकतो तुम्हाला मे बी. तर सकाळी नेक्स्ट त्यानंतर एक फ्लॅश कार्ड घ्या ज्या विषयाचा आहे त्या विषयाचा, आणि ते लक्षात ठेवा. फक्त वाचा, एक समरी टाईप मध्ये थोडंसं लक्षात ठेवा. एक नजरे खालून घाला दोन्ही फ्लॅश कार्ड्स, अकाउंट्स आणि CHMचे.
मनातल्या मनात 10 एक्सपेक्टेड प्रश्नांची उत्तरं आठवायचे प्रयत्न करायचा आणि निवांत एक्झाम सेंटरला पोहोचायचं. एक साधारणपणे अर्धा तास अगोदर तुम्हाला पोहोचणं आवश्यक आहे. तुम्ही चांगली तयारी केली, स्वतःवर विश्वास ठेवायचा आणि परीक्षेमध्ये जी आहेत एक्झाम व्यवस्थित क्रॅक करायची आपल्याला. ठीक आहे. GDCA परीक्षेसाठी तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा. मे 2026 मध्ये म्हणजेच मंगळवारी पेपर आहे पहिला, तो व्यवस्थित पेपर लिहा, चांगल्या मार्क्सने पास व्हा. तर या भागामध्ये आपण क्विक रेफरन्स कार्ड मध्ये सर्व उर्वरित गोष्टी पाहिलेल्या आहेत, ज्यामध्ये तुम्ही कशा प्रकारे तुमचा जो स्टडी आहे तो प्लॅन करू शकता किंवा तुम्हाला सोप्या लक्षात राहणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला आपण सांगितलेल्या आहेत. जसं की सहकारी कायदा काय आहे किंवा ह्या गोष्टी सुद्धा आपण त्यात दिलेल्या आहेत. म्हणजे कॉलम केलेल्या थोडक्यात, जेणेकरून रेफरन्स कार्ड म्हणतो आपण त्याला किंवा एक रिव्हिजन कार्ड म्हणूया तुमच्यासाठी सोप्या भाषेमध्ये, हे आपण पाहिलेले आहेत. याचं इंग्लिश व्हर्जन सुद्धा येईल. जे विद्यार्थी इंग्रजी माध्यमातून एक्झाम देणार आहेत त्यांच्यासाठी उपयुक्त ठरू शकतं. आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि जर हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त वाटत असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा. आपल्या GDCA ची जे एक्झाम देणार आहेत विद्यार्थी येत्या 26 तारखेला म्हणजेच मंगळवारी, तर त्या विद्यार्थ्यांसोबत नक्की शेअर करा. त्यांना नक्की याचा फायदा होऊ शकतो, जेणेकरून लक्षात राहतील रेफरन्सेस घेऊन. आणि GDCAच्या अन्य कोर्सेस बद्दल अधिक माहिती हवी असेल, जसे ऑनलाईन कोर्सेस, ओपन स्कूलिंग, रेग्युलर कोर्सेस, MBA वगैरे याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर नक्की कॉल करून विचारू शकता. तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या GDCA कॉलेज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अधिक माहितीसह नवीन विषयाबद्दल. तोपर्यंत नमस्कार.